गुड आफ्टरनून मित्रांनो. आता आम्ही इथे उभे आहे हरभजन सिंग बाबा की जे नथुला. याची स्टोरी अशी आहे, हरभजन सिंग बाबा हे सोल्जर होते. त्यांची कारकीर्द या ठिकाणी लिहिलेली आहे. इथे बघा, हा समोर इथं जो दिसतोय ना, ही हरभजन सिरीन बाबा हरभजन मंदिर का संक्षिप्त इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे. बाबा हरभजन सिंह का जन्म 30 अगस्त 1946 में जिला गुजरवाला के सदर राना गांव में हुआ था. 9 फरवरी 1966 को ये भारतीय सेना की पंजाब रेजिमेंट में सिपाही के रूप में भर्ती हुए. सन 1968 में 23 पंजाब के साथ पूर्वी सिक्किम में सेवारत बाबा जी का देहांत 4 अक्टूबर 1968 को उस समय हुआ जब वे घोड़ों के एक काफिले को टुकुला से डोंगुई ले जा रहे थे. वह घटना उस समय हुई जब वे फिसल कर एक नाले में गिर गए. पानी की तेज धारा में उनका शरीर बहकर घटनास्थल से 2 किलोमीटर दूर जा पहुंचा. तो फिर ऐसी मान्यता है कि सिपाही हरभजन सिंह अपने साथी के सपने में आए और अपनी समाधि के निर्माण के लिए अनुरोध किया. यूनिट ने इस बात को मानते हुए वर्तमान स्थिति से लगभग 9 किलोमीटर दूरी पर उनकी समाधि का निर्माण किया. पर्यटकों सुविधा को ध्यान में रखते हुए 11 नवंबर 1982 को नए मंदिर का निर्माण हुआ इस स्थान पर. तर मित्रांनो, ही आहे बाबा हरभजन सिंग जे सोल्जर होते, त्यांची ही माहिती आहे. बाबा हरभजन सिंगची माहिती अशी की जेव्हा ते घोड्यावरून त्या नाल्यामध्ये पडले आणि त्यांचं शरीर भेटलंच नाही. ते जवळजवळ 2 किलोमीटरपर्यंत ते वाहत गेलं. कारण इथे जे नेचर दिसते, आजूबाजूला जे नेचर दिसते बघा, इथे हे संपूर्ण जे नेचर दिसते ना, अतिशय हा पहाडी एरिया आहे. एकदम असा पहाडी एरिया आहे. या पहाडी एरियाच्या बाजूला आम्ही आलेलो आहे इंडोचीन बॉर्डरवरून. तर त्या इंडोचीन बॉर्डरवरून येत असताना तिथून तर अशी पुढे जाऊन अशी आख्यायिका आहे की हरभजन सिंग हे जे सोल्जर आहेत, ते सोल्जर एका सोल्जरच्या सपनामध्ये आल्याने त्यांनी असं म्हणाले की माझं शरीर या ठिकाणीच आहे, माझं शरीर या ठिकाणी आहे, तर माझं मंदिर तुम्ही इथे बांधा. आणि मग त्या बाबा हरभजन सिंगचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. अशा पद्धतीची आख्यायिका आहे. तर जेव्हा इथून सोल्जरची सैनिकाची तुकडी जाते, तेव्हा मात्र ते अगदी देशभक्तीपर ते या बाबा हरभजन सिंगला सॅल्यूट करत असतात, नमन करत असतात. आणि म्हणून इथे येणारा प्रत्येक पर्यटक आहे, प्रत्येक व्हिजिटर आहे, तो या ठिकाणी येत असतो. आणि तेच हे हरभजन बाबा इथे आपल्याला दिसते आहेत. हरभजन बाबा जी मूर्ती या ठिकाणी आहे का, इथे हीच ती हरभजन बाबाचा स्टॅच्यू आहे. हाच तो हरभजन बाबाचा स्टॅच्यू आहे. तो इथे आपल्याला दिसतो आहे. हेच ते स्मारक आहे हरभजन सिंग बाबा. सो हरभजन सिंग बाबा की वंदे. तर अशा पद्धतीला प्रत्येक व्हिजिटर या ठिकाणी येतो आणि तो व्हिजिट देत असतो. आपल्या देशाच्या प्रती तो ओतप्रोत होत असतो. तर अशा पद्धतीने ही हरभजन सिंग बाबाची माहिती आहे मित्रांनो. अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे.
या ठिकाणी टेम्परेचर अगदी 0 टेम्परेचर असतं. कधी इथलं टेम्परेचर बदलेल, वेदर बदलेल याचं काही सांगता येत नाही. आम्ही लोकांनी जे कपडे घातलेले आहे यावरून लक्षात येत असेल, बाकी लोकांनी कपडे घातले यावरून लक्षात येत असेल की इथलं वेदर कसं आहे. तर ही अतिशय उपयुक्त असली माहिती आपल्यासाठी. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की जेव्हा जेव्हा सिक्कीममध्ये गँगटॉकमध्ये जो कोणी पर्यटक येतो त्याने मात्र या ठिकाणी व्हिजिट दिली पाहिजे. मॅडम, मित्रांनो, मॅडम काही बोलत आहेत. आज सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हम बिल्कुल इसकी सीता हमारा. एक चायना बॉर्डर बघितल्यानंतर इंडो चायना बॉर्डर बघितल्यानंतर याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. खरंच आपले जवान आपल्या देशाचं रक्षण करतात, अगदी आपल्या परिवाराला सोडून. आणि यांच्या शौर्यामुळेच आपण जे आहे सुरक्षित असतो. आता आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. हे बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर आहे. बाबा हरभजन सिंग यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1968 सालची ही गोष्ट आहे. त्यांचं जेव्हा 1966मध्ये त्यांची सैन्यामध्ये त्यांची पोस्टिंग झाली आणि ती पोस्टिंग झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच सिक्कीम इथे नकुलामध्ये डोंगरीमध्ये त्यांना कार्य करायचं होतं. आणि हे कार्य करत असताना त्यांना त्यावेळेला घोड्यावरून तिथला एरिया जर तुम्ही बघितला असेल, सर्व ठिकाणी अतिशय अरुंद पहाडी रस्ता, हिमालय पहाडी रस्ता, अरुंद रस्ता आहे. आणि त्याच्यामधून त्यांना घोड्यावरून जायचं होतं. आणि एकदम जोरात तिथलं वातावरण जे आहे प्रत्येक वेळेला मिनिटात 5-5 मिनिटांनी बदलत होतं. आता एवढ्याच थोड्या वेळामध्ये आम्हाला ऊन सापडलं होतं, आता परत थंडी वाजते. अशा वातावरणामध्ये जबरदस्त नाला जो होता त्या नाल्यावर घोड्याने जात असताना काय झालं, त्या नाल्याचा घोड्याच्या पाय घसरला त्या चिखलामध्ये, त्या नाल्यामध्ये. आणि तो प्रवाह इतक्या जोरात होता की त्या घोड्यावर बाबा बसले होते, हरभजन सिंग बसले होते. आणि ते प्रवाहामध्ये जसा तो घोडा खाली घसरला तसं त्या प्रवाहासोबत बाबा हरभजन सिंग सुद्धा त्या प्रवाहात फेकले गेले. एवढे फेकले गेले, तो जोरात प्रवाह असल्यामुळे अगदी खाली प्रवाहाच्या बाहेर खूप दूरवर ते वाहत गेले आणि ते शहीद झाले. पण जरी शहीद झाले तरी आपण होतो देश हा देव असे माझा. तसं हरभजन सिंग तेव्हापासून जरी ते शहीद झाले त्यांचं शरीर कोणालाही दिसलं नाही. त्यांच्यासोबत जे सैनिक होते, जवान होते आपले, ते पुढे गेले. त्यांची दिशा त्यांना वाटलं पुढे गेले असणार आणि म्हणून त्यांना हे काही लक्षामध्ये आलं नाही. आणि नंतर ते पुढे वाहत गेल्यानंतर तिथे शहीद झाले. ते शहीद झाल्यावरही त्यांनी आपलं देशकार्य अजूनपर्यंत म्हणजे 1968ला 4 ऑक्टोबर 1968 आणि माझा जन्म 12 ऑक्टोबर 1968. माझा जन्म जेव्हा झाला मी बघितलंही नव्हतं त्यांना, त्यांची कीर्तीही ऐकली नव्हती. पण त्यावेळेला आपल्या भारतावर चायनाचं आक्रमण झालं होतं आणि या आक्रमणामध्ये भारताचं संरक्षण करण्यामध्ये त्यांनी जे आहे पराक्रम शौर्य केलं होतं. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत भारताचं संरक्षण करतात. जरी त्यांचा देह अंत झाला तरी ते आत्म्याच्या रूपाने आजपर्यंत आपल्यामध्ये अमर आहे. आज काय इथून पुढे सुद्धा म्हणतात, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा तुम्हारा नाम रहेगा. त्यांचा आत्मा हा सतत
राहणार असेल आणि जर समजा या ठिकाणाहून आपल्या इथे कोणतंही युद्ध असेल किंवा कोणतीही परिस्थिती अशी असेल की जे सतर्क आपल्याला राहायचं असेल तर ते ताबडतोब त्यांच्या सैन्याला सतर्क करत असतात. आणि आज तेव्हापासून हे काय आहे, इथल्या सोजर लोकांना हा अनुभव आलेला आहे. हा अनुभव त्यांनी घेतलेला आहे की प्रत्येक वेळेला एक पहारा करताना चुकून एखाद्या सैनिकाला डोळा जरी त्याचा लागला तरी त्यांच्या डोक्यामध्ये चपली मारून ते आठवण करतात, आपल्याला झोपायचं नाही, आपल्याला रक्षण करायचं आहे, आपण पाठी राहावं. म्हणजे हा त्यांना प्रत्येक सैनिकाला हा अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळे ते जे आहे एवढ्या आत्म्याच्या रूपाने सर्व ठिकाणी प्रकट करतात. खरोखर छत्रशाह यांच्या पुढे नमन आहे. अशा सैनिकांना आमचा सॅल्यूट. थँक्यू मित्रांनो.